वासनेतून कर्तेपणा किंवा मीपणा उदय पावतो. विश्वमनात लीन होण्यास हा मीपणा आड येतो. तो मीपणाच भगवंताला देऊन टाकणे हा सहज समाधीच्या अभ्यासाचा प्राण आहे. मीपणा भगवंताला वाहणे याला शरण जाणे असे म्हणतात. आपला मीपणा संपूर्णपणे भगवंताच्या अधीन झाला की अनन्य शरणागती साधते. भगवंताला शरण जाऊन जो स्वतःचे मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो तो केवळ अकर्तेपणाने उरतो आणि डोळे उघडे ठेवून प्रपंचात सहज समाधी भोगतो. मी त्याचा आहे अशी वृत्ती बनवीत असता भगवंत आपल्यापासून दूर आहे ही भावना असते. पण मी तुझा आहे या पायरीवर चढल्यावर भगवंत आपल्या हृदयात आहे अशी खात्री वाटू लागते. बाहेरच्या जगात काम करणारी भगवंताची इच्छा आपल्या अंतर्यामी देखील सत्ता गाजवते असा नवीन भाव उत्पन्न होतो. जेथे मी तेथे भगवंत असा विश्वास निर्माण होऊन भगवंताचे आसन अंतःकरणातच प्रकट होते. साधकाचे मन भगवंताच्या इच्छेशी म्हणजेच विश्वमनाशी अत्यंत सहकार्य करू लागल्याने त्याला स्थिरता येते. अनुसंधानाचा अधिक विकास होतो आणि प्रपंचाचे व्यवहार करीत असता भगवंत सारखा आपल्याबरोबर आहे ही जाणीव राहते. जागेपणीच काय पण स्वप्नात व गाढ झोपेत देखील भगवंताच्या संगतीची जाणीव कायम टिकते. या अवस्थेत साधक एकीकडे प्रपंचातील कर्तव्य सांभाळतो तर दुसरीकडे भगवंताचा सहवास अनुभवतो. ही दोन्ही सांभाळताना सुरुवातीस मनाची मोठी त्रेधा उडते. व्यवहारात उतरले की भगवंत हातचा निसटतो व भगवंताला धरले तर मन त्यातच रमून व्यवहार बिघडतो. पण थोड्याशा अभ्यासाने दोन्ही समतोलपणा साधण्याची कला साधते. ती साधली म्हणजे प्रपंचातील बरी वाईट कर्मे करण्यात देह गुंतला असता हृदयात मात्र भगवंताचे गोड नाम शांतपणे चालू राहते. त्याच्या देहाची व मनाची प्रत्येक हालचाल भगवंताच्या नजरेखाली घडत गेल्याने त्याचे सबंध जीवन सेवारूप बनते. आपल्याला भगवंताचा अखंड सहवास लाभावा व आपल्या हातून त्याची अखंड सेवा घडावी इतकेच शिल्लक राहून साधकाच्या इतर सर्व वासना लोपून जातात. त्याच्या मनाचे सर्व व्यापार स्मृती कल्पना भावना विचार लक्ष इत्यादी भगवंतानेच भरून जातात. ही अवस्था खरोखर फार गोड असते. परमपूज्य बाबा बेलसरे.